त्याच्यात सुद्धा गंमत आहे. कांबळेला तुडवला, कांबळे रडला नाही ते ठीक आहे, पण मला नाही तुडवलाय आणि मला रडवलाय सुद्धा. बऱ्याच लोकांना कांबळे कळलाच नाही. त्यांना वाटते हे फक्त आमचाच आहे. तर तुमच्या डोक्यात ती काढून टाका. कांबळे हा एका जातीचा नाही, कांबळे सगळ्या जातीचा आहे. मी खरं सांगू, एखाद्या सवर्ण घरांची किंवा ब्राह्मण एखादी मुलगी किंवा मराठा समाजाची मुलगी किंवा उच्चवर्णीय समाजाची मुलगी जर तिला हुंद्यासाठी छळलं जात असेल किंवा तुझ्या पोटात असणारं बाळ हे मुलगाच पाहिजे म्हणून तिला छळलं जात असेल, तरी सुद्धा ते सगळं सहन करत ती खंबीरपणानं तिचा संसार सांभाळत उभी आहे. मी खरं सांगतो, ती लेख सुद्धा माझ्या कवितेतला कांबळे आहे. म्हणजे जे अन्याय होत असताना ते हरत नाहीत, ते कोलमडून पडत नाहीत, ते ठामपणाने उभं राहतात, रडत नाहीत, परंतु त्याच्याशी कायम सामना करत राहतात. तो प्रत्येक जण या कवितेतला कांबळे. हा कांबळे वैचारिक आहे, पुरोगामी आहे, हे सगळं ती जोडलेलं आहे. आणि पोपळकर, तुम्ही घरी गेल्यानंतर त्याच खुर्चीवरती बसून ही कांबळे त्यावेळेला लिहिली गेलेली, त्यात नंतर थोडा थोडा बदल होत गेलेला आहे. कविता आहे आमचा कांबळे, की आमचा कांबळे लय हुशार, कधीच नाही रडला, नुसताच कानला. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाटीवर सावित्री काढली. म्हणून चिडून मास्तरनं कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे हुशार, नाही रडला, नुसताच कानला. कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला, गुलाबी झाला आणि तिच्या प्रेमात पडला. मग गार्डन मध्ये बसल्यावर एकदा तिनं विचारली त्याची जात. कांबळे म्हणाला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग तिनं बी कोपऱ्यात घेऊन कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणला पटत नाही, फुले वाचा. नातेवाईक म्हणले सत्यनारायण. कांबळे म्हणला जमत नाही, बाबासाहेब वाचा. मग भावकी म्हणली जागरण कोणतं, बोकाट तरी का. कांबळे म्हणला पटतच नाही, गाडगे बाबा वाचा, प्राणी मात्रावर दया करा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला बोकड शिजवून असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे हुशार, नाही रडला, नुसताच खाल्ला. मग कांबळे जयंती महोत्सव समितीचा अध्यक्ष झाला. मीटिंग बसली, पोरं म्हटली डीजे. कांबळे म्हटला प्रबोधन. मग पोरांनीच कांबळेला डीजे लावून असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे हुशार, नाही रडला. त्यानं दंगलखार आणला, रविराज साबळे आणला, सभागृह घेतला आणि कार्यक्रम प्रबोधनाचाच केला. दत्ताकोड पाटील चळवळीचे सगळे गट तर दिसले, ह्यो गट, त्यो गट, ह्याव गट, त्याव गट. मग कांबळेला वाईट वाटलं. कांबळे सर्वांना म्हणला सगळ्यांनी एकत्रित या, भारतीय म्हणून एकत्रित या.
शिवराय भीमराय समजून घ्या, एकत्रित द्या, एकत्रित द्या. कांबळे दिवसभर चौकात उभा राहून बोंबलत राहिला. मग संध्याकाळी सगळे वैतागून एकत्रित आले आणि एकत्रित येऊन आपल्याच कांबळेला, आपल्याच लोकांनी असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे हुशार नाही रडला, नुसताच काढला. कांबळेचा मुलगा आता मोठा झालाय झेंजीमध्ये. सगळीच झेंजी नीट आहे असं नाही, गबाळी बी आहे. म्हणजे ती अशी एकटक बघतच बसती नेमकं काय चाललंय. ती कमेंट करते, ती ती आहे ती. ती कांबळेचा मुलगा असंच ती रील बघत ढकलत ढकलत ढकलत, त्याला दुसरं काय सुचतच नव्हतं. त्याने एकदा रील बघत बघत परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं, डॅडा फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा? संविधान काय भानगड डॅडा? आणि छत्रपती शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते का डॅडा? आता मात्र कांबळे पेटला. आर म्हटला गावभर पेरलं आणि घरातच नाही उगवलं. म्हणून त्यानं दार लावून पोरालाच असा तुडवला, असा तुडवला. पण चिरंजीव कांबळे हुशार, तो डबल हुशार. तो दोनदा काढला. मग कांबळेच्या लक्षात आलं डीएनए मधलं ही डबल गेलं. विचार पुस्तकात मिळून झाला असता. आणि